दत्त जयंतीनिमित्त भाविक गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणासह विविध धार्मिक कार्य करत असतात। यातच नागपुरातील महाल भागातल्या तुळशीबाग येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ इथं सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। विशेष म्हणजे या आयोजनाचे हे 20वे वर्ष आहे। भाविकांनी मोठ्या भक्तिभावानं यात सहभाग घेतला आहे। तर सामूहिक पारायणासोबतच अखंड नाम जप यज्ञाचंही आयोजन करण्यात आलं आहे। मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा कामाक्षी वाधात्री स्वाहा सदा नमस्ते भक्तांचे सुख दे नमो रूपम जयन्यशं देवी नाशवी षड्विकारणे वंदिताय सर्व सौभाग्यदायिनी रूपम जयन्यशं देवी नाशवी षड्विकारणे निष्कलने हे जाणून पाठ हा बरा महासरस्वती राजराजेश्वरी आई साहे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग गुरुपीठ त्र्यंबकेश्वर दिंडोरी दरबारच्या माध्यमातून आपलं हे तुळशीबाग स्वामी समर्थ केंद्र आहे आणि विगत 24 वर्षापासून परब्रह्म भगवान स्वामी महाराजांच्या कार्यातून 80% समाजसेवा आणि 20% अध्यात्माच्या माध्यमातून परमपूज्य गुरुमौलींचं आदेश आणि आशीर्वादाचं संपूर्ण महाराष्ट्रात भारतात कार्य सुरू आहे। आपल्या ह्या केंद्रात दत्तजयंती सप्ताह सुरू आहे। संस्कार संस्कृतीच्या माध्यमातून एक चांगली भावी पिढी घडावी आणि ह्याच उद्देशाने विगत 70 वर्षापासून सद्गुरू परमपूज्य मोरेदादा पिटले महाराज आणि आज संपूर्ण परमपूज्य गुरुमौलींच्या माध्यमातून गुरुप्रणाली संपूर्ण महाराष्ट्रात भारतात आणि विदेशातही स्वामींचं कार्य सुरू आहे। आध्यात्मिक सेवेबरोबर एक चरित्रसंपन्न पिढी घडावी, कुटुंबाचे प्रश्न मार्गी लागून त्याचा आजारपण दूर व्हावं, त्याचे विवाहाचे प्रश्न, नोकरीचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न मार्गी लागून एक सुसंकरित चारित्र्यसंपन्न देशभक्तीपर असा समाज घडावा ही परमपूज्य गुरुमौलींची इच्छा असते आणि त्याच माध्यमातून आपल्या दत्त सप्ताहात विविध याग होत असतात। गणेश याग आहे, मनोबोध याग आहे, चंडी याग आहे, रुद्र याग आहे। संपूर्ण याग विश्वाच्या कल्याणासाठी आणि विश्वाच्या शांतीसाठी परमपूज्य गुरुमौलींच्या प्रेरणेतून त्यांच्या आत्मसात होत असतात।